श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण अयोध्याकांडातला 4था सर्ग वाचूया. श्रीरामांना राज्य देण्याचा निश्चय करून राजाचे सुमंत्राद्वारे पुन्हा श्रीरामांना बोलावून त्यांना आवश्यक गोष्टी सांगणे. श्रीरामांचे कौसल्याला महालात जाऊन मातेस हा वृत्तांत सांगणे आणि मातेकडून आशीर्वाद घेऊन लक्ष्मणाशी प्रेमाने वार्तालाप करून आपल्या महालात जाणे. राजसभेतून नगरवासी गेल्यावर कार्यसिद्धीस योग्य नियम जाणणाऱ्या त्या प्रभावशाली नरेशाने पुन्हा मंत्र्यांबरोबर सल्लामसलत करून हाच निश्चय केला की उद्याच पुष्य नक्षत्र असेल तेव्हा उद्याच मी माझ्या मुलास कमलनयन श्रीरामास युवराज्याभिषेक केला पाहिजे. त्यानंतर अंतःपुरात जाऊन महाराज दशरथांनी सारथ्यास बोलाविले आणि आज्ञा केली, जा श्रीरामांना परत इथे घेऊन ये. त्यांची आज्ञा शिरोधार्य मानून सुमंत्र श्रीरामांना लवकर बोलावून आणण्यासाठी पुन्हा त्यांच्या महालात गेले. द्वारपालांनी श्रीरामांना सुमंत्र आल्याची वर्दी दिली. ते आलेले ऐकून श्रीरामांच्या मनात संदेह निर्माण झाला. त्यांना आत बोलावून श्रीरामांनी त्यांना उतावीळतेने विचारले, आपल्याला पुन्हा इथे येण्याची का आवश्यकता वाटली हे सांगा. तेव्हा सारथी त्यांना म्हणाला, महाराज आपल्याला भेटू इच्छितात. माझं ऐकून तिथे जाण्या किंवा न जाण्याचा निर्णय तुम्ही स्वतःच घ्यावा. मग श्री रामचंद्र महाराज दशरथांचे दर्शन घेण्यासाठी लगेच त्यांच्या महालाकडे गेले. श्रीराम आलेले पाहून राजा दशरथाने त्यांना महालात बोलाविले. ते पित्याच्या महालात प्रवेश करताच श्रीरामांनी त्यांना बघितले व दुरूनच हात जोडून त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले. प्रणाम करीत असलेल्या श्रीरामांना उठवून महाराजांनी जवळ घेतले आणि त्यांना बसण्यासाठी आसन देऊन पुन्हा त्यांना सांगण्यास सुरुवात केली. श्रीराम, आता मी म्हातारा झालो. माझे पुष्कळ जगून झाले. मी सर्व मनोवांछित गोष्टी उपभोगिल्या. अन्न आणि बरीच दक्षिणायुक्त शेकडो यज्ञ केले. पुरुषोत्तमा, तू मला संतान म्हणून प्राप्त झालास. तुला या पृथ्वीवर कुठे तुलनाच नाही. मी अभिष्ट सुखाचा अनुभव घेतला. मी देव, ऋषी, पितर आणि वीर या ऋणातून मुक्त झालो. आता तुला युवराजाभिषेक करण्याव्यतिरिक्त आणखी कोणतंच कर्तव्य बाकी राहिलेले नाही. तेव्हा मी जी आज्ञा करीन तीच तू पालन केली पाहिजेस. पुत्रा, आता सारी प्रजा तुला राजा बनवू इच्छिते. तेव्हा मी तुला युवराज पदावर अभिषिक्त करणार आहे. रघुनंदन श्रीराम, आजकाल माझी बरीच अशी स्वप्न पूर्ण झालेली दिसतात. दिवसा वज्रपाताबरोबर मोठा आवाज करणाऱ्या उल्काही पडत आहेत. श्रीराम, ज्योतिषांचं म्हणणं आहे की माझ्या जन्म नक्षत्रास सूर्य, मंगळ व राहू या ग्रहांनी आक्रांत केलेले आहे. अशी अशुभ लक्षणं प्रकट झाल्यावर राजा घोर आपत्तीत पडतो आणि शेवटी त्याचा मृत्यू होतो. तेव्हा रघुनंदन, जोवर मला मोह होत नाही तोवर तुला राज्याभिषेक करून घे. कारण आयुष्याची बुद्धी चंचल असते. आज चंद्र पुनर्वसूवर विराजमान आहे. तेव्हा उद्या तो निश्चितच पुष्य नक्षत्रावर असेल असे ज्योतिषीही म्हणतात. म्हणून या पुष्य नक्षत्रातच तू आपला राज्याभिषेक करवून घे. माझं मन मला या कार्यात त्वरा करण्यास सांगत आहे. तेव्हा उद्या नक्कीच मी तुझा युवराज्याभिषेक करीन. म्हणून तू आता या वेळेपासून सर्व रात्र इंद्रिय संयमपूर्वक राहून सीतेबरोबर उपवास आणि कुशशय्येवर झोप. आज तुझे मित्र सावधान राहून सर्व बाजूंनी तुझं रक्षण करतील. कारण या प्रकारच्या शुभकार्यात बरीच विघ्न येण्याचा संभव असतो. जोवर भरत या नगराबाहेर आपल्या मामाबरोबर राहत आहे तोवरच तुझा राज्याभिषेक होणं मला उचित वाटतं. यात संशय नाही.
तुझा भाऊ भरत आचार विचाराने सत्पुत्र आहे. आपल्या मोठ्या भावाचे अनुकरण करणारा धर्मात्मा, दयाळू आणि जितेंद्रिय आहे. तरीही माणसाचं चित्त नेहमीच स्थिर असतं असं नाही. धर्मपरायण सत्पुरुषाचं मनही विभिन्न कारणांनी रागद्वेषयुक्त होतं. राजा असे म्हणाल्यावर आणि उद्या होणाऱ्या राज्याभिषेकासाठी व्रतपालनाची आज्ञा घेऊन श्रीरामचंद्र पित्यास प्रणाम करून आपल्या महालात गेले. राजाने राज्याभिषेकासाठी व्रतपालनासाठी जी आज्ञा केली होती ती सीतेस सांगण्यासाठी आपल्या महालात प्रवेश केल्यावर जेव्हा श्रीरामांनी सीता तेथे नाही असे पाहिले तेव्हा ते तत्काळ तेथून निघून मातेच्या अंतःपुरात गेले. तेथे जाऊन त्यांनी बघितले की माता कौसल्या रेशमी वस्त्र नेसून मौन धारण करून देवांच्या आराधनेत मग्न असून पुत्रासाठी राजलक्ष्मीची याचना करीत आहे. श्रीरामांच्या राज्याभिषेकाची सुवार्ता ऐकून सुमित्रा व लक्ष्मण आधीच तेथे आले होते आणि नंतर सीतेलाही बोलावून घेतले. श्रीरामचंद्र जेव्हा तेथे पोहोचले त्यावेळेस कौसल्या डोळे मिटून ध्यान लावून तेथे बसली होती आणि सुमित्रा, सीता व लक्ष्मण तिच्या सेवेसाठी उभे होते. पुष्य नक्षत्राच्या मुहूर्तावर पुत्राच्या युवराज्याभिषिक्त होण्याची वार्ता ऐकून ती तिच्या मंगल कामनेने प्राणायामाद्वारे परमपुरुष नारायणांचे ध्यान करत होती. याप्रमाणे आई शेजारी त्याच अवस्थेत जाऊन श्रीरामांनी प्रणाम केला आणि त्यांना आनंद देणारी श्रेष्ठ वार्ता सांगितली. आई, पिताजींनी मला राज्य प्रजापालन कामी नियुक्त केले आहे. मला ज्याप्रमाणे त्यांचा आदेश आहे त्यानुसार सीतेलाही माझ्याबरोबर या रात्री उपवास करावा लागणार आहे. उपाध्यायांनीही असेच सांगितले होते. तेव्हा उद्याच्या राज्याभिषेकानिमित्त मी आणि सीतेसाठी जी जी मंगल कार्य आवश्यक आहेत ती सर्व आज करवून घे. फार काळापासून आईच्या हृदयात ज्याची अभिलाषा होती त्याची पूर्ती सूचित करणारी ही गोष्ट ऐकून माता कौसल्यास आनंदाश्रू न आवरता आल्याने ती गदगदलेल्या कंठाने म्हणाली, श्रीरामा, चिरंजीव हो. तुझ्या मार्गात विघ्न आणणारे शत्रू नष्ट होतील. तू राजलक्ष्मीयुक्त होऊन माझ्या व सुमित्रेच्या बंधुबांधवांना आनंदित कर. तू मला कुठल्या मंगल नक्षत्रावर झालास की ज्यामुळे तू आपल्या गुणांनी आपल्या पित्याचं मन जिंकलंस. मोठी आनंदाची गोष्ट आहे की मी कमलनयन भगवान विष्णूंच्या प्रसन्नतेसाठी जी व्रत व उपवास वगैरे केले होते ते सर्व सफल झाले. त्याच्याच फळाने ही इक्ष्वाकू कुलातील राजलक्ष्मी तुला प्रसन्न होणार आहे. माता असे म्हणाल्यावर श्रीरामांनी विनम्रतेने हात जोडून पुढे राहिलेल्या आपल्या भावाकडे हसून पाहून म्हटले, लक्ष्मणा, तू माझ्याबरोबर या पृथ्वीच्या राज्याचं पालन कर. तू माझा दुसरा अंतरात्माच आहेस. ही राजलक्ष्मी तुला प्राप्त होत आहे. सुमित्रानंदन, तू अभिष्ट भोग आणि राज्याची श्रेष्ठ फळ उपभोग घे. तुझ्यासाठीच मी हे जीवन आणि राज्याची अभिलाषा करीतो आहे. लक्ष्मणास असे म्हणून श्रीरामांनी दोन्ही मातांना प्रणाम केला आणि सीतेलाही बरोबर चलण्याची आज्ञा देऊन ते तिला घेऊन आपल्या महालात निघून गेले. इथे 4था सर्ग पूर्ण झाला. आता आपण 5वा सर्ग वाचूया. राजा दशरथाच्या विनंतीवरून सीतेसहित श्रीरामांना उपवास व्रताची दीक्षा देऊन आणि राजाला हे सांगणे. राजाचा अंतःपुरात प्रवेश. महाराज दशरथाने जेव्हा श्रीरामचंद्रांना दुसऱ्या दिवशी होणाऱ्या अभिषेकाबाबत आवश्यक संदेश दिला तेव्हा आपले पुरोहित व वसिष्ठांना बोलावून तो म्हणाला, नियमपूर्वक व्रत पालन करणारे तपोधन आपण जावं आणि
विघ्न निवारण रूप कल्याण सिद्धी आणि राज्यप्राप्तीसाठी सुनेसह श्रीरामांकडून उपवास व्रताचं पालन करून घ्यावं. तेव्हा राजाला तथास्तु म्हणून वेदवेत्ते विद्वानामध्ये श्रेष्ठ आणि उत्तम व्रतधारी स्वतः भगवान वसिष्ठ, मंत्रवेत्ते वीर श्रीरामांना उपवास व्रताची दीक्षा देण्यासाठी ब्राह्मण योग्य अशा श्रेष्ठ रथावर आरूढ होऊन श्रीरामांच्या महालाकडे निघाले. श्रीरामांचा महाल श्वेत ढगांप्रमाणे उज्ज्वल होता. त्याजवळ पोहोचल्यावर मुनिवर वसिष्ठांनी त्यांच्या तिसऱ्या द्वारातून रथाद्वारेच प्रवेश केला. तेथे आलेल्या त्या सन्माननीय महर्षींचा सन्मान करण्यासाठी श्रीरामचंद्र मोठ्या उतावळीने वेगाने घरातून बाहेर पडले. त्या महर्षींच्या रथाजवळ त्वरेने जाऊन श्रीरामांनी स्वतः त्यांचा हात हातात घेऊन त्यांना रथातून खाली उतरविले. श्रीराम गोड बोलण्यायोग्यच होते. इतक्या विनम्रतेने स्वागत केलेले पाहून पुरोहितांनी वत्सा म्हणून हाक मारली आणि त्यांना प्रसन्न करून आनंदित करून म्हटले, श्रीराम, तुझे पिता तुझ्यावर फार प्रसन्न आहेत. तेव्हा तुला त्यांच्याकडून राज्यप्राप्ती होईल. म्हणून आज रात्री तू सीतेबरोबर उपवास कर. रघुनंदन, जसा नहुषानं ययातीचा अभिषेक केला होता त्याप्रमाणेच तुझे पिता राजा दशरथ उद्या प्रातःकाली मोठ्या प्रेमाने तुला युवराज्याभिषेक करतील. असे म्हणून त्या व्रतधारी व पवित्र महर्षींनी मंत्रोच्चारणपूर्वक सीतेसहित श्रीरामांना उपवास व्रताची दीक्षा दिली. त्यानंतर श्रीरामचंद्रांनी महाराजांचेही गुरु वसिष्ठांचे यथायोग्य पूजन केले. मग ते मुनी श्रीरामांची अनुमती घेऊन त्यांच्या महाला बाहेर पडले. श्रीरामही तेथे मित्रांसमवेत काही वेळ बसून राहिले. मग ते सर्वांची अनुमती घेऊन आपल्या महालात गेले. त्यावेळेस श्रीरामांचे घर हर्षोत्फुल्ल बायका पुरुषांनी भरलेले होते आणि पक्ष्यांच्या कलकलाटाने कमळाच्या तलावाप्रमाणे शोभून दिसत होते. राजभवनामध्ये श्रेष्ठ अशा श्रीरामांच्या महालातून बाहेर आल्यावर वसिष्ठांनी सर्व मार्ग माणसांच्या गर्दीने भरलेले बघितले. अयोध्येच्या रस्त्यावर सगळीकडे श्रीरामांचा राज्याभिषेक बघण्यासाठी उत्सुक माणसांच्या झुंडीच्या झुंडी खच्चून भरलेल्या होत्या. सर्व राजमार्ग त्यांनी घेरलेले होते. जनसमुदायरूपी लाटा परस्परांवर आपटल्याने जो हर्षध्वनी प्रकट होत होता त्यांनी व्याप्त झालेला राजमार्गावरील कोलाहल समुद्र गर्जनेप्रमाणे ऐकू येत होता. त्या दिवशी वन व उपवनांच्या रांगांनी सुशोभित अयोध्या नगरीच्या घराघरातून उंच ध्वज फडफडत होते. तेथील सर्व गल्ल्या व रस्ते झाडून स्वच्छ करून सडा टाकलेला होता. स्त्रिया व बालकांसहित अयोध्यावासी जनसमुदाय श्रीरामांचा राज्याभिषेक पाहण्यासाठी त्यावेळेस लवकर सूर्योदय व्हावा अशी इच्छा करीत होते. अयोध्येचा तो महान उत्सव प्रजेसाठी अलंकाराप्रमाणे आणि सर्वांचाच आनंद वाढविणारा होता. तेथील सर्व माणसे तो बघण्यासाठी उत्कंठित झाली होती. याप्रमाणे माणसांच्या गर्दीने भरलेल्या राजरस्त्यावर पुरोहित त्या जनसमूहास एका बाजूला करीत हळूहळू राजमहालाकडे गेले. पांढऱ्या जलखंडाप्रमाणे सुशोभित महालात जाऊन बृहस्पती देवराज इंद्रांना भेटतात त्याप्रमाणे राजा दशरथाला भेटले. त्यांना आलेले पाहून राजा सिंहासन सोडून उभा राहून विचारू लागला, मुनी, तुम्ही माझा हेतू साध्य केलात का? हो, केला, वसिष्ठ उत्तरले. त्याच्याबरोबर त्यावेळेस तेथे बसलेले इतर सभासदही पुरोहितांचा आदर म्हणून आपापल्या आसनावरून उठून उभे राहिले. त्यानंतर गुरूंची आज्ञा घेऊन राजा दशरथाने त्या जनसमुदायास निरोप देऊन पर्वतांच्या कपारीत घुसणाऱ्या सिंहाप्रमाणे आपल्या अंतःपुरात प्रवेश केला.
सुंदर वेशभूषा केलेल्या सुंदरींनी भरलेल्या इंद्रसदनाप्रमाणे त्या मनोहर राजभवनात चंद्र तारांनी भरलेल्या आकाशात प्रवेश करतो त्याप्रमाणे राजा दशरथाने प्रवेश केला. इथे 5वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 6वा सर्ग वाचूया. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करून आपल्या सूचना कळवा. धन्यवाद. जय जय श्रीराम.